बनावट कागदपत्र आणि वटमुखत्याराच्या आधारे कोल्हापुरातील ऐतिहासिक वारसास्थळ असणाऱ्या शालिनी सिनेटोनची जागा हडप करून भ्रष्टाचार करण्यात आलाय असा आरोप करत हा भ्रष्टाचार करून महापालिकेसह शासनाची फसवणूक करणारा बिल्डर चांगदेव घुमरे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली। या भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांवरही बडतर्फ करावं अशी मागणीही करण्यात आली आहे। मागण्यांचं निवेदन महापौरांना देण्यात आले। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या श्रीमंत राधाबाई तथा अक्कासाहेब महाराज यांनी कोल्हापुरात शालिनी सिनेटोनची निर्मिती केली होती। त्यासाठी 47 एकरची जागा उपलब्ध होती। त्यापैकी 40 एकर जागा बिल्डर चांगदेव घुमरे यानं बनावट कागदपत्र आणि वटमुखत्याराच्या आधारे गिळंकृत केली आहे। उरलेली 7 एकर जागा राखीव ठेवण्याचं वटमुखत्यार पत्र देऊन त्याचाही भंग करण्यात आलाय असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलाय। कोल्हापुरातील ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या या शालिनी सिनेटोनची जागा हडप करणाऱ्या बिल्डर चांगदेव घुमरे, प्रशांत घुमरे, मोनिका घुमरे आणि त्यांना सहकार्य करणारे महापालिकेतील काही अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेच्या वतीनं महापौर रुपाराणी निकम यांच्याकडे करण्यात आली आहे। या बिल्डरला सहकार्य करणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी मागण्यांचं निवेदन महापौर रुपाराणी निकम यांना देण्यात आलंय। या प्रकरणी येत्या 7 दिवसात कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिलाय। पाकिटाच्या पैशात तोलून स्वतःच्या बाजूने निकाल लावून घेऊन आज स्वतःच्या राजकीय ताकदीचा वापर करून शालिनी सिनेटोन ही हेरिटेज वस्तू बिना परवाना बेकायदेशीरपणे पाडली। याबद्दल महापालिकेने केवळ गुन्हा दाखल करण्याचा फार्स केला, मात्र आजही त्या बिल्डरने त्या ठिकाणी प्लॉट पाडून बेकायदेशीरपणे विक्री चालू केलेली आहे। 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। या 7 दिवसामध्ये शालिनी सिनेटोनची इमारत पाडणाऱ्या चांगदेव घुमरे व अन्य अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शालिनी सिनेटोनची इमारत त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभी करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावण्याचं आश्वासन देखील महापौरांनी दिलेलं आहे। या निमित्तानं 7 दिवसात जर या ठिकाणी कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष जागेवरती जाऊन मनसे स्टाईलनं आंदोलन करेल। शालिनी सिनेटोनच्या पुनर्उभारणीचा ठराव महासभेत संमत करून शासनाकडे पाठवावा अशी मागणीही यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, निलेश आजगावकर, अभिजित पाटील, संजय चौगुले, रणजित वरेकर, यतीन होरणे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते।